SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूरमध्ये बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। सविस्तर वृत्त असे। सातपूर परिसरातील शिवाजीनगर तुकाराम गार्डनजवळील विठ्ठल रुक्मिणी श्रीराम रो हाऊसमध्ये आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास एक बिबट्या आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। सुरुवातीला हा बिबट्या घराच्या परिसरात शांतपणे बसलेला दिसत होता, मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली। परिस्थितीत तणावपूर्ण असतानाच अचानक बिबट्या घरातून बाहेर पडला आणि क्षणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जीव वाचवण्यासाठी लोकांनी अक्षरशः पळ काढला। काही वेळ परिसरात पूर्ण गोंधळ उडाल्याचे चित्र होते। घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। बिबट्याचा अचूक ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली। दरम्यान हा बिबट्या जवळपास 4 तासांपासून वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये लपून बसल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या प्रसंगी नगरसेवक अमोल पाटील, गंगापूर पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले असून बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र बिबट्या सतत जागा बदलत असल्याने तो अद्याप हाती लागला नाही। दरम्यान वन विभागाने परिसर सील केला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्णता शांतता असून कधीही काही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासन आणि रेस्क्यू टीम बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे। पाणी मारत गेलो त्या 4 नंबरच्या रूमपर्यंत, तर पाठीमागल्या बाजूला दिसला मला, तो माझ्यावर डरकला। काय होतं ते? बिबट्या होता, कट्ट्यापट्ट्याचा, आणि जास्त का हाईटवाला नव्हता, छोटा होता, मीडियममध्ये। तो काय असा तंदुरुस्त नव्हता, असं वाटतं मला। काही नव्हतं खाल्लेलं, असं लुकडेला आहे। हा का? हां, त्याला बघून मी घेऊन गेलो। माझ्या अजिबात पूर्ण कापडे झाले। मैं गया सामान लेकर उधर 5 नंबर पे, मैं रखने गया, तब तक मेरे को चलाई पे उसको आवाज़ गया। वो देखा मेरे को आवाज़ देकर, मतलब अपना आवाज़ देकर मेरे इधर भाग के आया, पीछे आया तो तरफ किधर आया, मैं उधर भाग के गया। सामने पानी मार एक अंकल था, वो पानी मार रहे थे, तो जो है कि वो भी देखे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।